तशी तर कारल्याची भाजी कोणालाच आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर केली तर सगळे बोटं चाटून पुसून खातील आणि पुन्हा पुन्हा करायला लावतील. तर कशी केली त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर रेसिपी सांगते. तर इथं मस्त मी कारले घेतलेले आहेत आणि हे कारले मस्त आधी मी स्वच्छ धुवून घेतले आणि वरचे त्याचे जे टोक आहेत ते काढून घेणार आहे, कारण की त्यांना कडवटपणा कमी होतो ती काढल्याने, म्हणून मी ते व्यवस्थित पूर्ण कारल्याचे काढून घेणार आहे. तर पाहू शकता कारल्याचे कवडे घ्यायचे, जास्त बियाचे नाही घ्यायचे, कारण की ते जास्त कडू असतात आणि हे कमी कडू असतात. तर मग हेच कारले आपण रश्श्याचे जे मसाल्याचे कारले जे करतो त्यासाठी हेच कारले वापरायचे. तर अशा पद्धतीने पूर्ण मी त्याचे टोक काढून घेतलेले आहेत. बघू शकता एवढे टोक निघालेले आहेत. मस्त आता आपण याचे काप करून घेणार आहोत आणि कापसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे, जास्त लहान नाही आणि जास्त मोठे पण नाही. तर म्हणजे मोठे जर केले तर मग पूर्ण ते कापावं लागेल आपल्याला, तर ते कधी मोडू शकतात, तर त्यासाठी मग लहान लहान असे व्यवस्थित होऊन जातात. तर मस्त मी तीन चार कारल्याच्या हिशोबाने असे त्याचे कट करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मस्त आणि त्यातल्या अंदरच्या मस्त बिया आता मी काढून घेणार आहेत. बिया जे मग आहे ते पूर्ण काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तर हे चिऱ्याचं जास्तच म्हणजे असं हे असते, भीती वाटते, तर त्या थोडंसं आरामशीर करायचं. तर बघू शकता माझ्याच्याने चिरलेलं आहे. तर चिरलं तर काही टेन्शन नाही आहे, पण त्यातनी मसाला राहत नाही, म्हणून मग ते व्यवस्थित करून घ्यावं लागते. तर पाहू शकता अशा पद्धतीने छान असं मी पूर्ण चिरून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने ते. तर अशा पद्धतीने पूर्ण एकाने व्यवस्थित काढून घ्यायचं. नंतर मग आपण पूर्ण बघा काढून झालेलं आहे. आता पाणी घेतलेलं आहे मी, पाण्यातनी थोडंसं टाकणार आहे मीठ. तर मीठ थोडंसं टाकायचं आणि मस्त एक दिवस फिरून घ्यायचं होईपर्यंत आणि मस्त त्यातनी कारली टाकून द्यायची. कारली हे वेळ असेल तर एक अर्धा तास जरी तुम्ही भिजू घातले तरी चालेल, नाही तर मग 10-15 मिनटं भिजू घालू शकता. तर इथं मी मस्त तवा ठेवलेला आहे आणि तवा ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर मी थोडंसं मसाला काढणार आहे. शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे आणि त्यातनी जिरं टाकणार आहे. शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे. खरपूस भाजले की त्या भाजीचा जो रस्सा आहे तो अप्रतिम आणि मसाला पण छान होतो, म्हणून मग ते व्यवस्थित शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर आता हे मस्त अर्धा तास मी भिजून ठेवलेले होते. तर नंतर मग त्यांनी थोडंसं हळद मीठ टाकून ठेवलं. नंतर मग थोडेसे उकळून घेतली. उकळून अशासाठी घेतलेले आहे की शिजवताना जास्त मग वेळ लागत नाही किंवा आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा राहतो. तर शेंगदाणे मस्त मी पूर्ण भाजून घेतले आणि थंडगार झाल्यानंतर मिक्सरला काढून घेणार आहे. तर त्यातनी टाकलेलं आहे थोडीशी तीळ आणि मसाला, धनिया पावडर, लाल मिरचीची पावडर आणि हळद आणि थोडीशी सांबार असं टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरला मस्त फिरून घेतलेलं आहे. हे असं दाणेदारच फिरून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं, कारण की ज्यावेळेस आपण तो कढईमध्ये मसाला सोडतो तेव्हा ते मग म्हणजे असं करप्याची भीती असते, म्हणून मग ते जास्त बारीक करायचं नाही. तर आपले कारले इथं शिजून झालेले आहेत मस्त थंड. आता आपण करून घेऊया बाहेर काढून. तर पाहू शकता कारले जास्त शिजून नाही घ्यायचे, 60 ते 70% असं अशापैकी शिजून घ्यायचे आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचे. मस्त थंड झाल्यावर मग त्यातनी भरायचा एकसारखा असा दाबून टच्च असं भरलेला मसाला भरून घ्यायचा. तर पाहू शकता अशा पद्धतीने. तर थोडंसं मसाल्यातनी निंबू टाकायचं मी विसरलेली होती, कारण की निंबू टाकणं अर्जंट, म्हणजे टाकलं की ते कडू होत नाहीत, म्हणून मग मस्त मी निंबू वगैरे टाकून घेणार आहे. तर हे 2 भरल्यानंतर मला आठवण आली की चला म्हटलं निंबू टाकायचं राहिलं आणि थोडंसं पाणी पण वाटत होतं मला. तर ते कारले पण असे मस्त स्वच्छ असे नितळून घेतलेले आहेत मी, कोरडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून व्यवस्थित त्याचा मसाला सांडणार नाही. तर या पद्धतीने. तर पाहू शकता पाणी खूप निघत आहे. तर नंतर माझ्या असं लक्षात आलेलं होतं, ते म्हटलं जाऊ दे आता
मग निंबू टाकून घेतलेलं आहे. निंबू टाकलं की त्याचा कडवटपणा अजून कमी होतो आणि चव पण अप्रतिम अशी लागते. तर भाजी एकदमच अशी कडू वगैरे काहीच होणार नाही. तर तुम्हाला पुढे मी सांगते काय ट्रिक वापरायची, कोणती वस्तू टाकायची ते. तर अशा पद्धतीने मस्त एक साथ असं टम्म असं फुगून मसाला भरून घेतलेला आहे. तर मसाल्याने बघू शकता एकदम छान आपला मसाला झालेला आहे. त्यातनी मस्त पूर्ण मी जे मसाले होते घरगुती ते सगळं टाकून घेतल्याने इकडे भरून ठेवलेलं आहे. तर चला इकडे आता आपण फोडणीची तयारी करूया. तर अशा पद्धतीने मी भरून घेतलेले आहे. तर आता इकडे कढई मी ठेवलेली आहे. नंतर मग कढईनी टाकणार आहे तेल. ते कढई मस्त तापलेली आहे आणि तेल टाकणार आहे. तेल आपल्या हिशोबाने टाकायचं, जेवढं तुम्हाला वाटते तेवढं. मस्त असा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडासा कांदा आणि कढीपत्ता, जिरं मोहरीची फोडणी आणि नंतर मग त्यातनी मी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे. तुम्ही पुढे जाऊन पाहणारच. तर आता कारले तर केले, पण काय माहिती आता आरूचे पप्पा आणि आरू खाते. आरू तर नाही खाणार, पण आरूचे पप्पा खातात की नाहीत खात. चला म्हटलं ठीक आहे, एकदा बनवून पाहू. तर त्यांना पण असे खूप आवडलेले होते कारले. तर त्यांना पण असं वाटलं की बा छान कारल्याची भाजी झालेली आहे. कारले कोणीच खात नाही असं मला वाटलं होतं की दोघंही बापले आता काही कारले खात नाहीत, एकटीलेच खावं लागते की काय मला. तर दोघंही बापलेकाने एकदम आवडीने खाल्लेली. तर चला म्हटलं ठीक आहे. तर आरवी म्हणत होती की पुढच्या वेळेस मम्मी अशीच कारल्याची भाजी बनवशील. तर आरवीला पण खूप आवडली. तर अशा पद्धतीने फोडणी दिली मी आणि त्यातनी टाकणार आहे. आता असे कारले टाकून घेणार आहे पटापट मस्त. गॅस थोडासा कमी करून ठेवायचा, कारण की आपण थोडंसं आता जे मसाला टाकणार आहोत ते थोडंसं करप्याचं किंवा बुडी लागण्याचा भीती असते. त्यामुळे मस्त बघू शकता असे फिरून घेणार आहे. एकजीव होईपर्यंत फिरून घेणार आहे आणि थोडंसं 5 ते 10 मिनटं स्लो गॅसमध्ये ठेवणार आहे. तर कारण की मग मस्त त्याला असा लवचिकपणा पटकन येतो. तसे तर आपले कारले शिजलेलेच आहेत. तर त्याच्यावर थोडंसं आता झाकण ठेवून असं वाफ मस्त येऊ देणार आहे त्याला. तर बघू शकता. तर मस्त अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे. तर थोडंसं आता त्यातनी आपण पाणी टाकणार आहोत. पाणी आपले जास्त नाही टाकायचं. तर गूळ सगळ्यात शेवटी मी गूळ टाकलेला आहे. गूळ तुम्ही टाकून पहा नक्की. उलचक थोडंसंही असं कडू कारलं होत नाही, एकदम टेस्टी आणि चवदार असं होते. चला तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थोडीशी जरी रेसिपी आवडली असेल तर रेखा जामनिगे या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली भाजी पाहू शकता किती छान अशी झालेली आहे. तर आवडली का तुम्हाला भाजी सांगा कमेंटमध्ये आणि नक्की अशा पद्धतीने करून पहा. आवडली लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.